सन्या जगदीला मला वाटतं 16 वर्ष होत आले आता. तर मग सरांची आणि माझी संपर्क एक 15 वर्षापासून, म्हणजे मी जवळजवळ 21 वर्षाचा होतो, वयाचा होतो तेव्हा मी दाखल झालो होतो सरांकडे. त्याच्यानंतर मग रिपीट ऍडमिशन्स पण झाले माझे, असं नाही की नाही. आणि त्यानंतर चुका पण खूप झाल्या माझ्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर एक स्टेज अशी झाली की आई वडिलांनी माझा हात सोडला. एक प्रॅक्टिकल बघायला गेला तर की तू तुझं बघ करून. तेव्हा एक मेव मुद्दात नाही आहे की मोठ्या भावा सारखे म्हणजे आधारस्तंभ बघायला गेलं तर आज माझ्या पाठी माझे उत्तर आहे सर्वच उभे, बाकी काय नाही. त्यांच्या आयुष्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. समीप सरांचं म्हणजे जसं ओंकार सरांनी सांगितलं तशीच थोडीफार स्टोरी आमची आहे. आमची ओळख माझ्या मते 2017-18च्या आसपास माझं ॲडमिशन झालं होतं एकदा फर्स्ट टाइम. त्यावेळेसचे समीप सर आणि आत्ताचे समीप सर म्हणजे खूप फरक आहे. त्यावेळेसचं वागणं आणि म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहेत की संयम कसा ठेवावा आणि पेशन्स. म्हणजे लाईफमध्ये कितीही वाईट सिच्युएशन आली किंवा काही वाईट धक्के बसले आयुष्यात, चुकीच्या गोष्टी घडल्या, तरी त्यांनी म्हणजे त्यांच्या पर्सनल आयुष्यातही खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे पर्सनल आहेत. पण त्याच्यातनं बाहेर येणं म्हणजे मी जर नंतर विचार केला की जर त्याच्या जागी दुसरा माणूस असता तो परत व्यसनाकडे वळला असता. आणि त्यांनी तसं न करता त्यांची सोब्रायटी मेंटेन ठेवली. एवढे वर्ष झाले अनुभव आहे त्यांना व्यसनमुक्तीचा. मी देवाकडे हेच प्रार्थना करतो की आमच्यासारखे म्हणजे व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवलाय तुम्ही. त्याच्यातनं खूप जण पूर्णपणे व्यसनमुक्त राहून त्यांना भेटायला येतात की आम्ही आता सध्या सोबर आहोत, या स्टेजला आहोत, आधी ज्या स्टेजला होते त्यात खूप सुधारणा होऊन आता व्यवस्थित त्यांचं आयुष्य चालू आहे. खूप जणांची लग्न झालेली आहेत, मुलं त्यांनी प्रॉपर म्हणजे एकदम वाईट मार्गाला गेलेली मुलं त्यांच्या आईवडिलांनी होप सोडून दिलेले, तीही मुलं मी बघितलेली आहेत. कारण मी एक 1.25 वर्षाचा कालखंड आहे, आधीचा पण खूप मोठा होता, मी बघत आलेलो आहे. खूप जण असे होते की स्टाफ मेंबर्सही म्हणजे लिटरली ज्यांना घरातून हकललेलं होतं, काही जण रस्त्यावरती राहण्याची वेळ आली होती, तसे लोकांना पण म्हणजे त्यांनी म्हणजे विचार नाही करता, विचार म्हणजे केला नाही की बाबा तुम्ही बाबा कसं बोलू, याला काय करू, विश्वास टाकून त्यांनी बोलवलेलं आहे, करून दाखवलं त्यांनी. काही जण व्यवस्थित राहिले, काही जण सोडून गेले, ते त्यांचं नशीब. पण तरी त्यांनी म्हणजे खूप जणांना एक प्रॉपर वे गायडन्स केलेला आहे. हा प्रवास त्यांनी असाच चालू ठेवावा, व्यसनमुक्तीचं हा जो त्यांचा प्रवास. मी फक्त एका विषयाशी कॉन्ट्रॅडिक्ट करतो की मी कधी विचार न करता असं नाही केलं. मी असा विचार केला, मी जर नाही सपोर्ट केला तर हा संपून जाईल. एक्झॅक्ट. मग मला ते राहावं हा विचार होता. देवाकडे हीच इच्छा की हा प्रवास असाच सुखाचा हो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, सर्व इच्छा पूर्ण हो. थँक्यू. आता सुद्धा तसंच आहे. आता खूप मॅच्युअर झालाय, खूप शांत झालाय. पूर्वी खूप अग्रेसिव्ह होता, खूप चिडचिड होती, खूप राग होता मनामध्ये. आता खूप बऱ्यापैकी स्टेबल झाले. सो टाइम आपल्याला बरंच काही शिकवतो, वेळ आपल्याला बरंच काही शिकवते. जसं जसं आपण आयुष्यामध्ये पुढे जात जातो तसं तसं आपल्याला काही ना काहीतरी नवीन नवीन धडे देत जातात आणि त्याच्यानुसार मग आपली पर्सनॅलिटी घडत जाते. कितीही वाईट प्रसंग आला तरी सुद्धा आपण आपली पातळी सोडायची नाही. समोरचा माणूस कितीही खालच्या पातळीला उतरला तरी सुद्धा आपण आपली पातळी सोडायची नाही. हेच मी नेहमी शिकत आलेलो आहे, मी शिकवत आलेलो. कारण एक स्टेज अशी येते, जसं मी तुम्हाला थोड्या पूर्वीच्या उदाहरणावरून सांगितलं की एक वेळ अशी येते की आपली किंमत वेळ दाखवून देते की हा माणूस काय आहे. ठीक आहे. सो लेट टाइम वर्क, बट आपल्याकडनं सोबत जितकं राहता येईल तितकी सोबरायटी आपण मेंटेन करायची. ठीक आहे. थँक्यू.